जय जिजाऊ शेती मातीच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ऑगस्ट महिन्याच्या मध्यामध्ये म्हणजे आठवडाभर मागील आठवड्यात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 दिवसापर्यंत सततधार पाऊस झाला आणि याच्यामुळे शेतीचं आणि शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि अशा स्थितीमध्ये या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळणार म्हणजे शासनाकडून काहीतरी मदत दिली जाणार। मग ह्या मदतीचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, मग ही मदत हेक्टरी मिळणार, एकरी मिळणार, सरसकट मिळणार की वैयक्तिक स्तरावर मिळणार, कर्जमाफीबाबत काय अपडेट आहेत किंवा कर्जमाफी होणार नाही होणार तर कशा स्वरूपाची होणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तेव्हा या व्हिडिओवर शेवटपर्यंत आपण टिकून राहा। मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये जो काही महाराष्ट्रामध्ये जो काही सततधार पाऊस झाला तर त्याच्यामध्ये जवळपास प्राथमिक अंदाजानुसार 14 लाख हेक्टरपर्यंत शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। याच्यामुळे नांदेड आणि वाशिम जिल्हा हा सर्वाधिक बाधित झाला। त्यातच जवळपास 19-20 तारखेच्या दरम्यान वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तभाऊ भेराने तथा राज्याचे कृषी मंत्रीचा ज्यांच्याकडे आता नुकताच कारभार आलेला आहे तर त्यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीची पाहणी केलेली आहे। आणि या पाहणीच्या नंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अशी ठोस घोषणा मात्र केली नाही। मात्र ते वाशिम जिल्ह्यामध्ये आले आणि जिल्हा अधिकाऱ्यांची पलटी करून गेले, म्हणजे जिल्हा अधिकारी बदलून गेले। वास्तविक आधीचे जे काही जिल्हा अधिकारी होते तर त्यांच्याविषयी कुठल्या एक चांगले प्रशासक म्हणून त्यांची ख्याती झाली होती, मात्र अचानक ही फेरबदल झाला। का झाला, कशासाठी झाला तो आपला विषय नाही आहे। मात्र शेतकरीचे जे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न हे काही आजकालचे किंवा तात्कालिक स्वरूपाचे नाही आहेत। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची जी काही आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकरी पिचल्या जातो आहे तर कुठल्याच सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कुठल्याच ठोस उपाय योजना केलेल्या नाहीत। 70-72चा प्रचंड असा दुष्काळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनुभवलेला आहे। त्याच्यानंतर जी काही मग हरित क्रांती वगैरे जे काही बदल झालेले आहेत, मात्र शेतकऱ्यांसाठी असं ठोस कृती योजना कुठल्या सरकारने अंमलात आणलेली नाही। 2009 मध्ये राज्यामध्ये सार्वत्रिक अशा निवडणुका लागल्या होत्या आणि त्याही वेळेस सोयाबीनवर आळ्यांचा अटॅक आला होता आणि त्याही वेळेस निवेदनाचा पाऊस पडला होता। आत्ताही मागच्या आठवड्यामध्ये सततधार पाऊस पडला। 2006 मध्ये महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्याही वेळेस असाच राजकीय पक्षाकडून निवेदनाचा पाऊस पडला होता। तर हे आमचे जे काही जेवढे काही राजकीय पक्ष असतील तर हे पत्रकं देण्यापुरती पलीकडे किंवा पेपरमध्ये स्वतःचे फोटो आणि बातम्या छापून आणण्यापलीकडे काहीच करत नाहीत। मात्र अपवादात्मक काही नेते आहेत जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं भांडत असतात, ते प्रश्न मांडत असतात, तर ते खूप थोडके आहेत। मात्र सरसकट सगळेच जर राजकीय पक्ष, विरोधी पक्ष जर एकत्र येऊन त्यांनी जर सामूहिक लढा दिला तर सरकारला कुठेतरी झुकतं माप घ्यावंच लागतं। मात्र ही लोक कुठेतरी संघटित होत नाहीत। रविकांत तुपतरही आता इकडे आंदोलनाच्या तयारीत आहेत। बच्चू कडूंनी जूनमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस सरकारला त्यांच्या पुढे यावं लागलं आणि कर्जमाफी देण्याबाबतचं जाहीर करावं लागलं, मात्र त्याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही। आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जे काही 14 लाख हेक्टरपर्यंत जे काही शासकीय आकडेवारीनुसार जे काही नुकसान झालेलं आहे तर याच्यामध्ये असे काही अपडेट्स आलेले आहेत की ब्लँकेट कर्जमाफी दिली जाणार नाही, मात्र अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लक्षित मदत ही दिली जाईल। जुलै 2025 मध्ये एक समिती स्थापन केली होती। 9 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान जे काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत किंवा जे काही माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर अशा बातम्यांनुसार गरजू शेतकऱ्यांनाच, ज्यांचे उत्पादन कमी आहे आणि जे काही आत्महत्याग्रस्त आहेत तर त्यांना वैयक्तिक सर्वेक्षणानुसार कर्जमाफी मिळेल असं काही बातम्यांच्या हवाल्याने सांगता येईल। समितीच्या अहवालानंतर काही महिन्यातच, परंतु वित्तीय अडचणीमुळे डिसेंबर 2025 पर्यंत यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे। त्याच दरम्यान ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत। काँग्रेसने 50,000 रुपये प्रति शेतकरी मदतीची मागणी केलेली आहे आणि अतिवृष्टीसाठी पंचनामा तात्काळ प्रभावाने सुरू आहे। बऱ्याच तालुक्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून त्यांचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि 7/12
हा मागितला जात आहे। 7/12 आणि 8 वास्तविक सरकारकडे सगळा डाटा उपलब्ध असताना ह्या मागण्याची काही गरज नाही, परंतु सरकारला नावाच्या यंत्रणेला काही काम नसतं आणि मग त्यांना स्वतःला काही काम नसतं म्हणून शेतकऱ्यांना कामाला लावलं जातं। हे कागद आणा, तो कागद आणा, याच्याकडे द्या, त्याच्याकडे द्या, असा फोटो काढा, तसा फोटो काढा, असा ॲप डाउनलोड करा, हे सगळे वाजोटी कामं या सरकारकडून लावली जातात। हेच सरकारबद्दल आम्ही बोलत नाही, तर ही सगळ्याच सरकारची ही सरकारी व्यवस्था इथलं सिस्टम एक ठरलेलं आहे। सरकारने घोषित केलेल्या योजनेनुसार NDRF जे काही नॉर्म्स आहेत तर प्रति हेक्टर 8,500 ते 18,000पर्यंत मदत मिळू शकते। मात्र किती दिवसात मिळणार, 7 दिवसात मिळणार, पुढच्या 15 दिवसात मिळणार, याबाबत नक्की सांगणं कठीण आहे। मात्र ही मदत तात्काळ जाहीर करण्याची मागणी ही काही संघटनांकडून वाढते आहे। गेल्या 21 तारखेला संभाजी ब्रिगेड व अन्य राजकीय पक्षांनी एक लक्षवेधी आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन केलं आणि सरकारचं लक्ष त्याच्याकडे वेधलेलं आहे। सगळ्याच राजकीय पक्षांकडून म्हणजे जे काही सत्तेत नाहीत अशा राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जावी अशी मागणी सातत्यानं समोर येते आहे। विविध सामाजिक संघटनांकडूनही मागणी सातत्यानं समोर येते आहे आणि सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल, परंतु जे काही सरकारने जे काही हमी भाव जाहीर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये निदान खोडा तरी निर्माण करू नये। जे काही अतिशय तुटपुंजा असा तो हमी भाव आहे, सोयाबीनला 5,500-6 हजाराच्या आतच तो भाव आहे, मात्र ती हमी जी काही केंद्र आहेत तर ती प्रत्येक गावखेड्यामध्ये सुरू करावीत, वाचल्यास ग्रामपंचायत मार्फत सुरू करावीत। सरकारने त्याची खरेदी करावी आणि तात्काळ प्रभावानं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच त्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यात यावेत। मात्र सरकारला हे करायचं नाही। गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचं शोषण सुरू आहे। ज्यावेळेस कापूसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं त्यावेळेस सरकारने एकाधिकारशाही सुरू केली। जिनिंग फॅक्टरीमध्येच कापूस शेतकऱ्यांना विकावा लागायचा, त्याचे परमिट दिले जायचे, मग कधी खताचं परमिट दिलं जायचं, कधी बियाण्याचं दिलं जायचं, कधी चेक दिले जायचे। तर ही अशी ही इथली शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि ही शेती संबंधीची व्यवस्था आहे। तुमचे काही फीडबॅक असतील, कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय